नमस्कार, मी आडेसर मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही क्वेश्चन्स घेतलेले आहे। त्यानंतर आपण पाहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ दिलेलं क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली। क्वेश्चन्स आहे 3x - 2 3x - y = 2 देन दुसरे इक्वेशन्स आहे 2x - y = 3। या इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करून आपल्याला ग्राफ काढायचा आहे। याचं ग्राफ काढण्यासाठी आपल्याजवळ पहिली स्टेप आहे। पहिली स्टेप मध्ये लिहितो आपण गिवन इक्वेशन जशाच्या तसं लिहितो। पहिली इक्वेशन्स आहे पहिली इक्वेशन्स आहे 3x - y = 2 पहिली इक्वेशन्स आहे आणि दुसरी इक्वेशन्स आहे 2x - y = 3। या दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी आपण एक स्टेप सांगितलेली आहे जे ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचं आहे। पहिली स्टेप आहे आपल्याला ड्रॉ द पॉइंट। आपल्याला टेबुलर फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे। त्यासाठी आपण एक टेबल काढलेला आहे। यामध्ये पहिली व्हॅल्यू असते x ची, दुसरी व्हॅल्यू असते y ची आणि हा पॉइंट असते p ऑफ xy चा हा पॉइंट असते। त्यानंतर आपण x ची व्हॅल्यू काढतो, y ची व्हॅल्यू काढतो। दिलेला आहे x y p ऑफ xy हे दोन्ही पण। जनरली पहिली इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 3x - y = 2। यामध्ये आपण सर्वात आधी काय पुट करतो, x च्या ठिकाणी 0, x च्या ठिकाणी जर 0 पुट केलं त्यानंतर y ची व्हॅल्यू येते 3 × 0 0 0 - y = 2 देन -y = 2 तर y किती येते आपल्याजवळ -2। जेव्हा x = 0 ठेवल्या जेव्हा y = -2 येते, हे 0 आणि -2। त्यानंतर y च्या ठिकाणी आपण 0 जर पुट केलं या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी जर 0 पुट केलं तर 3x = 2 येईल। म्हणजे x = 2/3 म्हणजे काहीतरी पॉइंट मध्ये येणार आपला आन्सर। त्या ठिकाणी आपण y च्या ठिकाणी काय पुट करू, 1 पुट करू। y च्या ठिकाणी 1 पुट केल्यानंतर 3x - y = 2 देन y च्या ठिकाणी आपण 1 पुट करत आहे 1 = 2 देन 3x - 1 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +1 2 + 1 = 2 3x = 2 + 1 = 3 देन x किती येणार आपलं 1। जेव्हा y 1 पुट केल्यानंतर x पण किती येणार 1 आणि 1 हे पॉइंट झालेला आहे दुसरा पॉइंट। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपल्याजवळ जर आपण x च्या ठिकाणी जर -1 पुट केलं, x च्या ठिकाणी जर -1 पुट केलं, आता जनरली ही जे नंबर लाईन आहे या नंबर लाईन मध्ये हे 0 1 -1 त्याच्यानंतर -2 आणि 2 ह्या व्हॅल्यू सर्वात आधी पुट करायचे। हे आपल्या मनाने पुट करायचे असतात, त्यामध्ये जे आपण व्हॅल्यू काढतो ते। त्यानंतर आपण या इक्वेशन्स मध्ये काय पुट करणार आहे, दिलेल्या इक्वेशन्स मध्ये पुट करणार आहे 3x - y = 2 यामध्ये पुट करणार आहे x च्या ठिकाणी -1 x 3 × -1 -y = 2 हे आहे 3 × -1 येते -3 -y = 2 देन आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे -1 -y = -3 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर +3 देन -y किती येणार आपल्याजवळ 5 तर y किती येणार 5 y -5 हेच आन्सर आलेला आहे आपलं -1 आणि -5 आलेला आहे पॉइंट। त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 2x - y = 3 2x - y = 3 ही दुसरी इक्वेशन्स आहे। या इक्वेशन्सला आपण सेम पॉइंट प्लॉट करायचे आपल्याला 2x - y = 3 ही इक्वेशन्स आहे। या इक्वेशन्स मध्ये जर आपण x च्या ठिकाणी जर 0 पुट केलं तर ही पूर्ण टर्म 0 येणार म्हणजे -y = 3 येणार तर y किती येणार -3 y -3 हा पहिला पॉइंट घेतलेला आहे आपल्याला 0 आणि -3। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काढण्यासाठी आपण y च्या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू ठेवू। आता y च्या ठिकाणी आपण जर 1 पुट केलं या इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी जर 1 पुट केलं 2x - y = 3 आहे देन 2x y च्या ठिकाणी आपण जर 1 पुट केलं तर आन्सर येणार आपल्याजवळ 2x - 1 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर +1 3 + 1 = 4 येणार आपल्याजवळ 2x = 4 देन x = 2 x ची व्हॅल्यू किती येणार 2 2 1 = 2 2 2 = 4 x ची व्हॅल्यू किती येणार 2 हे आपल्याजवळ 2 आणि 1 हे पॉइंट झालेला आहे। आता नेक्स्ट पॉइंट काढण्यासाठी आपण x च्या ठिकाणी 1 ठेवू। हे 2x - y = 3 आहे। जर आपण x च्या ठिकाणी 1 ठेवलं तर 2 × 1 -y = 3 x च्या ठिकाणी 1 ठेवल्यानंतर 2 × 1 2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर -y = 3 इकडे +2 होते तिकडे गेल्यानंतर -2 येणार देन -y किती आलं 1 तर y किती आलं आपल्याजवळ -1 y किती येईल -1 जेव्हा आपण x च्या ठिकाणी 1 पुट करू। x च्या ठिकाणी जर 1 पुट केलं तर y ची व्हॅल्यू किती येते -1 हेच
1 आणि -1 हे पॉईंट झालं. आता सर्वात आधी पहिली स्टेप आहे आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू टेबुलर फॉर्म मध्ये ड्रॉ केलं, आपण काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करू. आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करू. एक्स ऍक्सिस दिलेल्या यामध्ये आपण ग्राफ काढणार आहोत. ग्राफ काढण्यासाठी आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलंय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलं. एक्स ऍक्सिस हे आहे आपल्याजवळ एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. स्केल डिनोट करू आपण. हा ओरिजिन पॉइंट असते आपल्याजवळ. स्केल डिनोट करू. स्केल एक्स अँड वाय ऍक्सिस. स्केल एक्स अँड वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर आपण काय घेणार आहोत, 1 युनिट. 1 सेंटीमीटर इथून तर एवढं जे डिस्टन्स आहे 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. 1 2 3 4 5 6. हायस्ट पॉइंट किती आहे आपला, -3 आहे. हायस्ट पॉइंट हा -1 -2 -3 -4 -5 -1 -2 -3 -4 -5. त्यानंतर 1 2 3 4 आणि हे 5. आता पॉइंट प्लॉट करायचे आपल्याला. पॉइंट प्लॉट करण्यासाठी पहिला पॉइंट आहे आपल्या जवळ 0 आणि -2. पहिला पॉइंट आहे 0 आणि -2. एक्स ऍक्सिस वरचे 0, एक्स ऍक्सिस वरचे 0 आणि वाय ऍक्सिस वरचे -2. वाय ऍक्सिस वरचे -2. एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे -2. हा पहिला पॉइंट येणार आपल्या जवळ. काय येणार, 0 आणि -2. हा पहिला पॉइंट. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 1 आणि 1. एक्स ऍक्सिस वरचे 1 इथे आहे, वाय ऍक्सिस वरचे 1 इथे आहे. हा दुसरा पॉइंट होणार. काय होणार, 1 आणि 1. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपला जो -1 5. -1 एक्स ऍक्सिस वरचे -1 आणि वाय ऍक्सिस वरचे -5. एक्स ऍक्सिस वरचे -1, एक्स वाय ऍक्सिस वरचे -5. हा पॉइंट येणार आपल्या जो. काय येणार, हा पॉइंट आहे -1 आणि -5. हा पॉइंट आहे. आता या तिन्ही पॉइंटला जॉईन करायचे आहे. हे तिन्ही पॉइंट काय असतात, कोलिनियर असतात. या तिन्ही पॉइंटला जॉईन करण्यासाठी आपण तिन्ही पॉइंटला जॉईन केलं. तिन्ही पॉइंटला जॉईन केलं. हे तिन्ही पॉइंटला आपण जॉईन केलं. या तिन्ही पॉइंटला जे आपल्या जवळ एक इक्वेशन्स होती, ही एक इक्वेशन्स आपल्याला एक लाईन देणार आणि ही दुसरी इक्वेशन्स आपल्याला दुसरी लाईन देणार. त्या दोन्ही लाईनचं जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स आहे ते इंटरसेक्शन्स पॉइंट म्हणजेच आपल्या या इक्वेशनचं काय असणार, सोल्युशन असणार. त्यासाठी दुसरा पॉइंट आहे आपल्या जो दुसऱ्या इक्वेशनचा पॉइंट आहे 0 -3. पॉइंट आहे 0 आणि -3. एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे -3. एक्स ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे -3. हा एक पहिला पॉइंट भेटणार आपल्याला 0 आणि -3. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 2 आणि 1. एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 1. एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 1. हा दुसरा पॉइंट येणार आपल्या जवळ. काय आहे, हा दुसरा पॉइंट आहे 2 आणि 1. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे 1 आणि -1. एक्स ऍक्सिस वरचे 1, वाय ऍक्सिस वरचे -1. एक्स ऍक्सिस वरचे 1, वाय ऍक्सिस वरचे -1. हा पॉइंट येणार 1 आणि -1. हा पॉइंट. आता त्यासाठी हे 3 पॉइंट भेटलेले आपला. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट. या तिन्ही पॉइंटला आपल्याला जॉईन करायचे आहे. तिन्ही पॉइंटला जॉईन करण्यासाठी आपण घेतलेला आहे. जॉईन करू आपण तिन्ही पॉइंटला. तिन्ही पॉइंटला जॉईन केल्यानंतर बघा इथेच जे पॉइंट आहे आपल्या जवळ, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे कोणता आहे, -1 आणि -5. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे हेच काय असणार आहे, आपल्याला सोल्युशन असणार आहे या इक्वेशनचं. इथे इंटरसेक्ट होत आहे त्या दोघांचं जे कोऑर्डिनेट आहे काय आहे, -1 आणि -5. हेच आहे. फायनल सोल्युशन्स येणार आपल्याला. द सोल्युशन्स आर काय आहे, एक्स आणि वाय. एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्या जवळ -1, एक्स ची व्हॅल्यू आहे -1 आणि वाय ची व्हॅल्यू आहे -5. हेच आपलं सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ. याच क्वेश्चन्स मध्ये बघा काय घेतलं आपण. पहिली फर्स्ट इक्वेशन्स घेतली, त्याला टेब्युलर फॉर्म मध्ये एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढल्या. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढणं झाल्यानंतर ग्राफ काढला आपण. ग्राफ पेज वरती एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केले. एक्स आणि वाय ऍक्सिसला ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण पॉइंट काढले होते ते पॉइंट प्लॉट केले. ते पॉइंट प्लॉट केल्यानंतर जे दोन लाईन एकमेकाला, जे आपली पहिली इक्वेशन्स आहे, पहिली इक्वेशन्सने आपल्याला पहिली इक्वेशन्सने आपल्याला जे पहिल्या इक्वेशन्सने आपल्याला पहिली लाईन दिलेली आहे आणि दुसऱ्या इक्वेशन्सने दुसरी लाईन दिलेली आहे. हे ज्यांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स, ज्याचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स आहे तेच आपलं काय आहे, सोल्युशन्स आहे. आपली पहिली लाईन कोणती होती, ही लाईन होती. कोणती आहे, ही लाईन आहे 3x - y = 2 आणि ही दुसरी लाईन आहे 2x
मायनस वाय इज इक्वल टू 3 ही दुसरी लाईन आहे. त्या दोघांचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे -1 आणि -5. हेच आपलं सोल्युशन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ 3x - 4y इज इक्वल टू -7. पहिली इक्वेशन आहे लेट इक्वेशन्स आहे आपल्याजवळ लेट 3x - 4y इज इक्वल टू -7 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. सर्वात आधी काय करतो आपण टेब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. x आणि y च्या व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपण पहिला पॉइंट असते x, दुसरा पॉइंट असते y आणि हा दोन्ही पॉइंट असते p ऑफ xy जे पॉइंट असते. ही इक्वेशन्स आहे 3x - 4y रफ वर्क आहे आपल्याजवळ हे आहे -7. 3x - 4y इज इक्वल टू -7. या इक्वेशन्स मध्ये आपण जर x च्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर y इज इक्वल टू y चे सफिशियंट व्हॅल्यू नाही येणार आपल्याजवळ. जे काही येणार आहे ते पॉइंट मध्ये येणार. त्यासाठी आपण x च्या ठिकाणी काय पुट करू 1 पुट करू. 3 × 1 - 4y इज इक्वल टू -7. x च्या ठिकाणी 1 पुट केलं हे 3 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय येणार -3 -7 -3 देन -4y इज इक्वल टू आपल्याजवळ किती येणार -10 मायनस प्लस देन y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 4. हे 10 डिवाइड बाय 4 आपल्याजवळ आन्सर किती येणार 2.5. केव्हा जेव्हा आपण x च्या ठिकाणी 1 ठेवलेलं होतं तेव्हा y ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ 2.5. 1 आणि 2.5 हे पहिला पॉईंट झालेला आहे आपलं. त्यासाठी आपण जसं x च्या ठिकाणी 1 ठेवलेलं होतं तसंच आता y च्या ठिकाणी 1 ठेवू आपण. याच इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी 1 ठेवू. इक्वेशन्स आपल्याजवळ 3x - 4y इज इक्वल टू -7. y च्या ठिकाणी 1 पुट करू 3x - 4y मल्टिप्लाय बाय y च्या ठिकाणी 1 ठेवल्यानंतर हे येणार -7 देन 3x 4 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 4 -7 3x -4 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर किती येणार +4 -7 +4 किती येणार -3 देन 3x इज इक्वल टू -3 3 कॅन्सल x इज इक्वल टू किती येणार -1 x इज इक्वल टू किती येणार -1. जेव्हा आपण y च्या ठिकाणी 1 ठेवलं तेव्हा x ची व्हॅल्यू किती आलेली आहे -1 आणि हे 1 हे आपल्याजवळ पॉइंट आहे -1 आणि 1. त्यानंतर नेक्स्ट जर आपण याच इक्वेशन्स मध्ये नेक्स्ट तिसरा पॉइंट काढायचा आहे आपल्याला. या इक्वेशन्स मध्ये जर आपण x च्या ठिकाणी जर पुट केलं 3x - 4y इज इक्वल टू -7 आहे. x च्या ठिकाणी जर आपण 3 पुट केलं 3 मल्टिप्लाय बाय 3 -4y इज इक्वल टू किती येणार -7 3 मल्टिप्लाय बाय 3 9 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर किती येणार -9 -7 -9 -4y इज इक्वल टू -7 -9 इज इक्वल टू -16 मायनस गेट प्लस देन 4y इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ 60. तर y इज इक्वल टू किती येणार 4. y इज इक्वल टू किती येणार 4. केव्हा जेव्हा x इज इक्वल टू आपण 3 पुट केलं y इज इक्वल टू किती आलेलं आहे 4. हे पॉइंट झालेला आपल्याला 3 आणि 4. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन्स आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. पहिला पॉइंट हा x चा दुसरा पॉइंट हा y चा आणि पॉइंट आपल्या जो p ऑफ xy हा पॉइंट. जर आपण x च्या ठिकाणी जर 0 ठेवलं या इक्वेशन्स मध्ये काय आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. x च्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर ही पूर्ण टर्म 0 येणार म्हणजे -2y इज इक्वल टू 0 देन y इज इक्वल टू किती येणार 0. x च्या ठिकाणी 0 ठेवलं तर y पण किती येणार 0. जर आपण याच इक्वेशन्स मध्ये जर x च्या ठिकाणी जर आपण 1 पुट केलं या इक्वेशन्स मध्ये 1 पुट करा x च्या ठिकाणी 1 पुट करा 5x - 2y इज इक्वल टू 0 आहे. x च्या ठिकाणी जर 1 पुट केलं 5 मल्टिप्लाय बाय 1 -2y इज इक्वल टू 0. 5 मल्टिप्लाय बाय 1 5 देन -2y इज इक्वल टू 0. 5 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -2y इज इक्वल टू -5 मायनस प्लस देन 2y इज इक्वल टू 5 देन y इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ y इज इक्वल टू 5 डिवाइड बाय 2 देन y इज इक्वल टू येते आपल्याजवळ 2.5. y इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ 2.5. केव्हा जेव्हा आपण x च्या ठिकाणी 1 पुट केलं तर y ची व्हॅल्यू किती आली आहे 2.5. आणि नेक्स्ट आहे आपल्याजवळ नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण y च्या ठिकाणी 2 पुट केलं किंवा x च्या ठिकाणी 2 पुट केलं नेक्स्ट आहे जर याच इक्वेशन्स मध्ये x च्या ठिकाणी जर आपण 2 पुट केलं कोणती इक्वेशन्स आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. ही इक्वेशन्स आहे. जर आपण x च्या ठिकाणी 2 पुट केलं 5 मल्टिप्लाय बाय 2 -2y इज इक्वल टू 0. ही इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. x च्या ठिकाणी जर आपण 2 पुट केलं तर काय आहे 5 मल्टिप्लाय बाय 2 10 -2y इज इक्वल टू 0 देन 10 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर -10 मायनस गेट प्लस 2y
इज इक्वल्स टू 10 देन y इज इक्वल्स टू किती येणार आपल्याजवळ 5 किंवा जेव्हा आपण x इज इक्वल्स टू 2 पुट केलं तर y इज इक्वल्स टू किती आलेले आहे 5. हेच आपले पॉइंट झालेले आहे. पॉइंट 0 0 हा पहिला पॉइंट आहे 1 आणि 2.5 आणि नेक्स्ट पॉइंट आहे 2 आणि 5. आता हेच पॉइंट आपल्याला ग्राफ पेपर वरती प्लॉट करायचे आहे. हेच पॉइंट त्यासाठी आपण सर्वात आधी काय करू x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करू. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करू. x ऍक्सिस हा y ऍक्सिस x ऍक्सिस आणि y ऍक्सिस घेतलेला आहे. या x ऍक्सिस आणि y ऍक्सिस मध्ये पॉइंट प्लॉट केल्यानंतर आपण हा 0 हा x ऍक्सिस हा y ऍक्सिस त्यासाठी आपण स्केल डिनोट करू. स्केल सर्वात मोठा पॉइंट कोणता आहे आपल्या जवळ 5 तर आपण स्केल डिनोट करू x अँड y ऍक्सिस. x अँड y ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर आपण घेऊ 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट घेतल्यानंतर हे आहे आपल्या जवळ हे होणार 1 2 3 4 5 6 7 -1 -2 -3 -4 -5 त्यानंतर -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 5 6 हे आपण पॉइंट एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढलं. आता त्यानंतर आपली पहिली कन्सेप्ट आहे पॉइंट प्लॉट करायचं. पहिला पॉइंट आहे आपल्या जवळ 1 आणि 2.5. एक्स ऍक्सिस वरचे 1 वाय ऍक्सिस वरचे 2.5. एक्स ऍक्सिस वरचे 1 हे इथे आहे आणि वाय ऍक्सिस वरचे 2.5. 2 आणि 3 या दोघांतल्या मधात 1 आणि 2.5 हा पहिला पॉइंट येणार आपल्या जवळ. हा पहिला पॉइंट येणार 1 आणि 2.5. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या जवळ -1 आणि 1. एक्स ऍक्सिस वरचे -1 एक्स ऍक्सिस वरचे -1 आणि वाय ऍक्सिस वरचे 1 वाय ऍक्सिस वरचे 1 हा दुसरा पॉइंट येणार 1 आणि -1. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 3 आणि 4. एक्स ऍक्सिस वरचे 3 वाय ऍक्सिस वरचे 4. एक्स ऍक्सिस वरचे 3 वाय ऍक्सिस वरचे 4 हे 3 आणि 4 हा दुसरा पॉइंट येणार 3 आणि 4 3 पॉइंट. आता या पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं. या तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे का हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहे. त्यासाठी आपण तिन्ही पॉइंट जॉईन केले. हे तिन्ही पॉइंट जॉईन केल्यानंतर ही जे लाईन आलेली आहे ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे. ही इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 3x - 4y इज इक्वल्स टू -7 ही इक्वेशन्स आहे. जशी एक इक्वेशन्स आपल्याला एक लाईन दिलेली आहे तशी दुसरी इक्वेशन्स आपल्याला दुसरी लाईन देणार. त्यासाठी पहिला पॉइंट आहे 0 आणि 0 हा पहिला पॉइंट आहे 0 आणि 0 ओरिजिन पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 1 आणि 2.5. एक्स ऍक्सिस वरचे 1 वाय ऍक्सिस वरचे 2.5 एक्स आणि 2.5 हा दुसरा पॉइंट आहे सेम पॉइंट. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे 2 आणि 5. एक्स ऍक्सिस वरचे 2 वाय ऍक्सिस वरचे 5 हा तिसरा पॉइंट आहे. एक्स ऍक्सिस वरचे 2 वाय ऍक्सिस वरचे 5 2 आणि 5 हा पॉइंट आहे. आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहे. तिन्ही पॉइंट जॉईन करण्यासाठी आपण लाईन काढली. तिन्ही पॉइंट आपण जॉईन केलं. तिन्ही पॉइंट जॉईन केल्यानंतर या दोन्ही लाईनचं ही लाईन कोणती आहे. ही लाईन आहे आपल्या जवळ 5x - 2y इज इक्वल्स टू 0 ही दुसरी लाईन आहे आपल्या जवळ. दोन इक्वेशन्स आहे. दोन इक्वेशन्स पासून आपल्याला दोन लाईन आली आणि त्या दोन्ही लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स काय आहे 1 आणि 2.5 हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स आहे आपल्याजवळ. हेच या इक्वेशनचं काय होणार आहे सोल्युशन्स येणार आहे. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स येणार आहे. त्यासाठी आपण सोल्युशन्स द सोल्युशन्स आर इथे लिहू द सोल्युशन्स आर x आणि y. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 1 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 2.5 हे याचं सोल्युशन्स असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ शेवटचा क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिली इक्वेशन्स आहे पहिली इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 2x - 3y इज इक्वल्स टू 4 आणि दुसरी इक्वेशन्स आहे 3y - x इज इक्वल्स टू 4 3y - x इज इक्वल्स टू 4 हे दुसरी इक्वेशन्स आहे. दोन्ही इक्वेशन्सला लिहिल्यानंतर आपल्या जवळ दिलेला आहे पहिली इक्वेशन्स. पहिल्या इक्वेशन्स मध्ये आपण पॉइंट असते आपल्या जवळ x हा दुसरा पॉइंट असते y आणि हा पॉइंट असते p ऑफ xy हा पॉइंट असते p ऑफ xy आणि दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये पण हा पॉइंट x दुसरा हा पॉइंट y आणि हा पॉइंट असते p ऑफ xy. त्यासाठी आपल्या जवळ दिलेली इक्वेशन्स आहे 2x - 3y इज इक्वल्स टू 4. या इक्वेशन्स मध्ये जर आपण x च्या ठिकाणी जर 0 पुट केलं तर आपल्याला सफिशियंट सोल्युशन्स येणार नाही. त्यासाठी आपण x च्या ठिकाणी काय पुट करू -1 पुट करू. x च्या ठिकाणी जर -1 पुट केलं 2 × -1 - 3y इज इक्वल्स टू 4 देन 2 × -1 किती येणार आपल्या जवळ -2 -3y इज इक्वल्स टू 4 देन -2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर किती येणार आपल्या जवळ -2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर 4 + 2
-3y इज इक्वल्स टू 6. देन y इज इक्वल्स टू किती येणार आपल्या जवळ, y इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ -2. y इज इक्वल्स टू किती येणार -2. केव्हा, जेव्हा आपण x इज इक्वल्स टू काय ठेवलेलं आहे, x इज इक्वल्स टू -1 पुट केलं होतं, तेव्हा y इज इक्वल्स टू किती आलेला आहे आपल्या जवळ -2. हेच आपल्या जवळ पॉइंट आलेला आहे, पॉइंट आलेला आहे -1 आणि -2. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, आपण जर y च्या ठिकाणी जर 0 पुट केलं, y च्या ठिकाणी जर 0 पुट केलं या इक्वेशन्स मध्ये, इक्वेशन्स आहे 2x - 3y इज इक्वल्स टू 4. या इक्वेशन्स मध्ये जर आपण y च्या ठिकाणी 0 पुट केलं तर ही पूर्ण टर्म 0 येणार, म्हणजे 2x इज इक्वल्स टू किती येणार आपल्या जवळ 4. देन x इज इक्वल्स टू किती येणार 2. केव्हा, जेव्हा आपण y च्या ठिकाणी 0 पुट केलं तर x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 2. हेच पॉइंट आहे आपल्या जवळ, पहिला दुसरा पॉइंट आहे 2 आणि 0. त्यानंतर जर आपण x च्या ठिकाणी जर आपण जसं y च्या ठिकाणी 2 पुट केलं, तसंच जसं x च्या ठिकाणी 2 पुट केलं तसं जर आपण y च्या ठिकाणी 2 पुट करा. आता याच इक्वेशन्स मध्ये y च्या ठिकाणी 2 पुट करा. देन 2x - 3y इज इक्वल्स टू 4 आहे, y च्या ठिकाणी 2 पुट करा, 2x - 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 4. देन 2x इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 6 इज इक्वल्स टू 4. देन 2x - 6 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार +6. 4 + 6 इज इक्वल्स टू येणार आपल्या जवळ 2x इज इक्वल्स टू 10. देन x इज इक्वल्स टू किती येणार 5. केव्हा, जेव्हा आपण y च्या ठिकाणी 2 पुट केलं, y च्या ठिकाणी 2 पुट केलं तर x इज इक्वल्स टू किती आलेला आहे 5. हेच आपल्या जवळ 5 आणि 2 काय आहे, हा पॉइंट आहे, तिसरा पॉइंट जे काढलं. तशीच इक्वेशन्स आहे दुसरी इक्वेशन्स आहे दिलेल्या स्क्रीनवरती आपल्या जवळ दुसरी इक्वेशन्स आहे 3y - x इज इक्वल्स टू 4. ही इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये जर आपण x च्या ठिकाणी जर 0 पुट केलं तर y इज इक्वल्स टू काहीतरी पॉइंट मध्ये सोल्युशन येईल. त्यासाठी आपण x च्या ठिकाणी पहिल्या वेळेस 2 पुट करू. x च्या ठिकाणी जर 2 पुट केलं या इक्वेशन्स मध्ये 3y - 2 इज इक्वल्स टू 4. देन 3y - 2 तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर किती येणार +2. देन 3y बरोबर 4 + 2 येणार आपल्या जवळ 6. देन y इज इक्वल्स टू किती येते 2. y इज इक्वल्स टू किती येणार 2. केव्हा, जेव्हा x इज इक्वल्स टू आपण 2 पुट केलं तर y इज इक्वल्स टू पण किती आलेला आहे 2. हा पहिला पॉइंट झालेला आहे 2 आणि 2. त्यासाठी दुसरा पॉइंट आपल्या जवळ, जर आपण x च्या ठिकाणी जर 1 पुट केलं किंवा y च्या ठिकाणी जर आपण 1 पुट केलं, y च्या ठिकाणी 1 पुट करू. याच इक्वेशन्स मध्ये 3y - x इज इक्वल्स टू 4. y च्या ठिकाणी जर 1 पुट केलं 3 मल्टिप्लाय बाय 1 - x इज इक्वल्स टू 4. इक्वेशन्स आहे 3 मल्टिप्लाय बाय 1 आपल्या जवळ 3 येणार, -x इज इक्वल्स टू 4 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -x इज इक्वल्स टू 4 - 3. देन -x इज इक्वल्स टू 1. देन x इज इक्वल्स टू किती येणार -1. x इज इक्वल्स टू किती येणार -1. केव्हा, जेव्हा y इज इक्वल्स टू आपण y इज इक्वल्स टू 1 पुट केलं तेव्हा x इज इक्वल्स टू किती आलेले आहे -1. x इज इक्वल्स टू -1. हेच पॉइंट आहे -1 आणि 1. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या जवळ. नेक्स्ट पॉइंट जर आपण जसं आपण x च्या ठिकाणी काय पुट केलेलं आहे, x च्या ठिकाणी आता y च्या ठिकाणी 1 पुट केलं, x ची व्हॅल्यू आलेली आहे -1. जर आपण y च्या ठिकाणी जर 0 पुट केलं, y च्या ठिकाणी जर 0 पुट केलं, पाहू आपण काय येईल आन्सर ते. y च्या ठिकाणी या इक्वेशन्स मध्ये जर आपण 0 पुट केलं, कोणती इक्वेशन्स आहे 3y - x इज इक्वल्स टू 4. y च्या ठिकाणी 0 पुट केल्यानंतर ही पूर्ण टर्म 0 येणार, -x बरोबर 4. तर x इज इक्वल्स टू किती येणार -4. केव्हा, जेव्हा y इज इक्वल्स टू 0 पुट केलं तेव्हा x इज इक्वल्स टू आलेला आहे -4. हेच पॉइंट आहे आपल्या जवळ -4 आणि 0. आता हे आपल्या जवळ पॉइंट भेटलेले आहे. आपलं पहिली आपण x आणि y च्या व्हॅल्यू जे आहे ते टेब्युलर फॉर्म मध्ये लिहिलं. त्यानंतर सोल्युशन्स करायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय करायचं आहे, ग्राफ काढू. त्यासाठी आपण काय करू, ग्राफ काढू. ग्राफसाठी आपण x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ करू. हा x ऍक्सिस आणि त्यानंतर आहे y ऍक्सिस. त्यानंतर हे y ऍक्सिस ड्रॉ केलं, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर इक्वेशन्स x ऍक्सिस हा y ऍक्सिस. त्यानंतर हा पॉइंट ऑफ ओरिजिन आपल्या जवळ आपण 1 सेंटीमीटर x स्केल डिनोट करू. x अँड y ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट घेतल्यानंतर हे 1 2 3 4 5 6. लास्ट पॉइंट कोणता आहे आपल्या जवळ सर्वात मोठा 5 पॉइंट आहे. त्यासाठी -1 -2 -3 -4 -5 -6. हा -1 -2 -3 -4 आणि हा -5. 1 2 3 4 5
त्यानंतर आपल्याला पॉईंट प्लॉट करायचा आहे. पहिला पॉईंट आहे आपल्या जवळ -1 आणि -2. एक्स ऍक्सिस वरचे -1, वाय ऍक्सिस वरचे -1, -2, वाय ऍक्सिस वरचे -2, -1 आणि -2 हा पहिला पॉईंट आहे आपल्या जवळ. -1 आणि हा -2 पहिला पॉईंट आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 2 आणि 0. एक्स ऍक्सिस वरचे 2, एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 0, वाय ऍक्सिस वरचे 0 हा दुसरा पॉईंट येणार आपल्या जवळ. काय आहे 2 आणि 0. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे 5 आणि 2. एक्स ऍक्सिस वरचे 5, वाय ऍक्सिस वरचे 2, 5 आणि 2 हा तिसरा पॉईंट आहे, 5 आणि 2. त्यानंतर जे दिलेलं पॉईंट आहे त्या पॉईंटला काय करायचं आपल्याला जॉईन करायचे आहे. ते तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे का त्यासाठी आपण जॉईन करू. त्यासाठी आपल्याला हे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहे. तिन्ही पॉईंट जॉईन करू आपण. तिन्ही पॉईंट जॉईन करू. तिन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर आपल्याजवळ आलेला आहे असा इंटरफेस. हे आल्यानंतर ही लाईन आहे. लाईन कोणती आहे आपल्याजवळ 2x - 3y = 4. लाईन आहे 2x - 3y = 4. ही पहिली लाईन आहे. जे पहिल्या इक्वेशन्सने आपल्याला एक लाईन दिलेली आहे. त्यानंतर जी दुसरी लाईन आहे, दुसरे पॉईंट आहे 2 आणि 2. दुसरा पॉईंट आहे 2 आणि 2. पहिला पॉईंट 2, 2. एक्स ऍक्सिस वरचे 2, वाय ऍक्सिस वरचे 2, एक्स आणि वाय ऍक्सिस वरचे 2 हा दुसरा पॉईंट आहे 2 आणि 2. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे -1 आणि 1. -1 एक्स ऍक्सिस वरचे -1, वाय ऍक्सिस वरचे -1, एक्स ऍक्सिस वरचे -1 आणि वाय ऍक्सिस वरचे -1, -1 आणि -1. त्यानंतर शेवटचा त्यानंतर हे जे पॉईंट आहे आपल्या जवळ हा पॉईंट आहे एक्स ऍक्सिस वरचे. हा जो पॉईंट आहे एक्स ऍक्सिस वरचे -1 आणि वाय ऍक्सिस वरचा पॉईंट आहे एक्स ऍक्सिस वरचा -1 आणि वाय ऍक्सिस वरचा पॉईंट आहे 1, वाय ऍक्सिस वरचे 1, एक्स ऍक्सिस वरचा -1, वाय ऍक्सिस वरचे 1 हा पॉईंट आहे -1 आणि 1. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे -4 आणि 0. एक्स ऍक्सिस वरचे -4, एक्स ऍक्सिस वरचे -4 आणि वाय ऍक्सिस वरचे 0 हा शेवटचा पॉईंट आहे. -4 आणि 0 हा पहिला पॉईंट. त्यानंतर या तिन्ही याला काय करायचं आपल्याला जॉईन करायचं आहे. जसं या लाईनला आपण जॉईन करू तसंच आपल्याला सोल्युशन भेटणार आहे. या लाईनला जॉईन केल्यानंतर या लाईनला थोडाफार वाढवू आपण. दिलेली जी लाईन आहे या लाईनला थोडा वाढवायचा आहे आपल्याजवळ. या लाईनला वाढवण्यासाठी समोर हे केलं आपण. त्यानंतर ही लाईन आहे, ही पॉइंटला आपल्याला जॉईन करायचं आहे. या पॉइंटला जॉईन करू आपण. जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर असा इंटरफेस आलेला आहे आपल्या जवळ. जॉईन केल्यानंतर असा इंटरफेस आलेला आहे. या इंटरफेसमध्ये जॉईन केल्यानंतर आपल्या जवळ याला जर वाढवलं आपण तर इथे येणार आपल्या जवळ हा 6 आणि हा 7. याचं सोल्युशन जे आलेलं आहे याचं सोल्युशन्स आहे या इक्वेशन्स मध्ये. याचं सोल्युशन्स आहे x = 8 आणि y = 4. एक्स ऍक्सिस y = 4 येणार आपल्या जवळ. x आणि हे काय येणार, हेच द सोल्युशन्स आर काय आहे x आणि y. एक्स ऍक्सिस वरती किती आलेला आहे इकडे 7 आणि इथे येणार 8. x बरोबर x ची व्हॅल्यू आलेली आहे 8 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. हेच या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. जसं आपण ग्राफ काढलेला आहे तसंच आपलं इंटरफेस आहे. हेच सुरुवातीला लाईन लिहिल्यानंतर त्याच्या टेब्युलर फॉर्म मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू काढल्या. x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करणं झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, ग्राफ काढलं. ग्राफ मध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट केलं. x ऍक्सिस आणि y ऍक्सिस प्लॉट केल्यानंतर दिलेले पॉइंट याच्यावरती प्लॉट केलं. जसे आपल्याला ही लाईन आहे, ही एक इक्वेशन्सने आपल्याला एक लाईन दिलेली आहे, तशी दुसरी इक्वेशन्स ही आहे 3y - x = 4. हे दुसऱ्या इक्वेशन्सने दुसरी लाईन दिली आणि दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन x ऍक्सिस वरती 8 आणि y ऍक्सिस वरचे 4 हेच आपलं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे त्या लाईनचं सोल्युशन झालेलं आहे. थँक्यू.